खरं तर या महानगरपालिका ग्रहण लागण्याचं कारणच असं आहे की इथं सगळे मुद्दे काढायचे. कब्रस्तानाचा हा भाग असल्यामुळं इथलचे सगळे आत्मे कधी कधी तुम्हाला डिचवतात. गुजराती कंपनीला आणून तिथे कचऱ्याचा डिपो आणलेला आहे. ते कचऱ्याचा डिपो हटवा आणि तिथे एक चांगली महानगरपालिकाची खूप मोठी भव्य इमारत तिथे उभे करा. हेच नेते जे आहे ना त्या महानगरपालिकेमध्ये बसायचे. आता मोठे नेते झालेले आहे तर त्यावेळी कब्रस्तान त्यांना दिसलं नाही होतं का? भविष्यामध्ये मला असं वाटतं की ही महानगरपालिकेची एक चांगली इमारत, वाढतं शहर पाहून ही इमारत पंचवटी सारख्या ठिकाणी जर भागात जर असेल, एक मोठी प्रशस्त बिल्डिंग त्या ठिकाणी असेल किंवा हेडक्वार्टर टाकायची, जो चांगला स्पॉट असेल तुम्ही ते डिसाईड करा. आणि हे जे भाग आहे, खरं तर या महानगरपालिका ग्रहण लागण्याचं कारणच असं आहे की इथं सगळे मुद्दे काढायचे. कब्रस्तानाचा हा भाग असल्यामुळं इथलचे सगळे आत्मे कधी कधी तुम्हाला डिचवतात आणि तुम्ही त्याच्यामुळे बेचैन होतात असं माझा समज आहे. म्हणून याच्यातून आता मुक्ती आपल्याला पाहिजे असेल तर ही बिल्डिंग चांगल्या ठिकाणी करा. एक चांगलं शहर हे झालं पाहिजे, यासाठी या आत्म्याला सुद्धा सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल. म्हणून चांगली बिल्डिंग झाली पाहिजे. फंड तुम्हाला पाहिजे असेल तेवढा देण्याची ताकद आमच्यात आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे. अच्छा, 30-35 वर्ष मला असं वाटतेच की हेच नेते जे आहे ना त्या महानगरपालिकेमध्ये बसायचे. आता मोठे नेते झालेले आहे तर त्यावेळी कब्रस्तान त्यांना दिसलं नाही होतं का? ठीक आहे, मीही त्यांच्याशी हे सहमत आहे की ही जागा अपुरी पडत आहे. आपल्या N12 मध्ये जिथे या लोकांनी गुजराती कंपनीला आणून तिथे कचऱ्याचा डिपो आणलेला आहे. ते कचऱ्याचा डिपो हटवा आणि तिथे एक चांगली महानगरपालिकाची खूप मोठी भव्य इमारत तिथे उभे करा. मीही या नेत्यांना समर्थन करणार याच्या बाबतीत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.